मुंबई कधीही न थांबणारी, कधी न झोपणारी ही मायानगरी. पण आज या शहरासमोर उभा ठाकलाय एक मोठा प्रश्न आणि तो म्हणजे पाण्याचा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता केवळ 10.35% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. तर जून महिना अर्धा उलटून गेला, पण मान्सून अजूनही अपेक्षेप्रमाणे सक्रिय झालेला नाहीये. परिणामी मुंबईवर जलसंकटाचं गंभीर सावट निर्माण झालं. पावसाचा हा विलंब एल निनोच्या प्रभावामुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त काळ टिकावा यासाठी मुंबई महापालिकेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आधीच 15 मे पासून मुंबईत 10% पाणी कपात लागू आहे, पण आता परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. बुधवारपासून मुंबईतील सर्व निर्माणाधीन बांधकामाच्या पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. फक्त एवढंच नाही, तर शहरातील जलतरण तलावांनाही पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय. त्याचबरोबर पुढील आदेश येईपर्यंत नवीन बांधकामांना जलजोडणी मंजूर केली जाणार नाही. औद्योगिक, व्यावसायिक आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लब यांचा पाणी पुरवठ्यात तब्बल 20% कपात करण्यात आली आहे. तसेच पॅकेज्ड वॉटर बॉटलिंग प्लांट्स नाही, फक्त कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या गरजेपुरतंच पाणी दिलं जाणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह, कार वॉश सेंटर आणि उद्योगांमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी आता पिण्याचं पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याऐवजी विहीर असेल, बोरवेल असेल किंवा टँकरच्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर रेल्वे, नौदल, तेल कंपन्या आणि मोठ्या औद्योगिक संस्थांना दुय्यम वापरासाठी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरणं हे आता बंधनकारक करण्यात आलंय. मात्र या सगळ्यात प्रश्न फक्त सरकारचा नाहीये, तो आपलाही आहे. पाणी टंचाईची ही परिस्थिती फक्त प्रशासनाच्या उपाययोजनांचे नियंत्रणात येणार नाहीये. प्रत्येक मुंबईकराने जबाबदारीने वागणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी नागरिकांनी काय करावं, तर नागरिकांनी घरातले नळ असतील, फ्लश किंवा पाईपलाईनमध्ये गळती असेल तर ती तात्काळ दुरुस्त करावी. दात घासताना किंवा भांडी धुताना नळ सतत सुरू ठेवू नये. त्याचबरोबर कपडे आणि भांडी पूर्ण भरल्यावरच वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर वापरा. एसी मधून बाहेर पडणारं पाणी झाडांना किंवा साफसफाईसाठी वापरा. पावसाळा सुरू होताच रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करा. सोसायट्यांनी छतावरच्या पावसाचं पाणी साठवण्यासाठी टाक्यांचा वापर करावा. घरात शक्य असल्यास 2 ते 3 दिवसाचा आपत्कालीन पाणीसाठा स्वच्छ आणि झाकलेल्या ड्रममध्ये ठेवावा. त्याचबरोबर गाडी धुण्यासाठी पाईपऐवजी बादलीचा वापर करा. कारण पाणी ही केवळ गरज नाहीये, तर पुढच्या पिढ्यांसाठी जपण्याची एक जबाबदारी देखील आहे.